नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 17 जून 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. या दिलेल्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की खाली जात असतानाच्या ह्या तीन फायनल टार्गेट लेवल होत्या. पहिली होती 23,870, दुसरी होती 23,830 आणि तिसरी होती 23,800. आणि मी सांगितलं होतं की ह्या झोनच्या जवळपास कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला तेजी बघायला मिळणार आहे. आणि ह्याचं कारण असं होतं की कालच आपल्याला हे पहिलं टार्गेट आणि दुसरं टार्गेट आलेलं होतं. कदाचित अशी शक्यता होती की फ्लॅट ओपन झालं तर आणखीन थोडंसं खाली येईल. हे तिसरं टार्गेट येईल आणि त्याच्या खाली असणारी 23,790 ची लेवल सुद्धा येईल आणि त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनेल. कारण ती मीडियम टर्मची एक लेवल होती जिथं येणं आपल्याला अपेक्षित होतं. पण ती मीडियम टर्मची लेवल असल्यामुळे लगेचच येईल असं नाही. कदाचित भविष्यात थोडं आणखीन वर जाऊन मग पुन्हा खाली येऊ शकेल. जे काय होईल ते आपण हळूहळू जसं-जसं रोज एनालिसिस करू त्यामध्ये मी तुम्हाला सांगेनच. आज काय झालं? आज गॅप अप ओपन झालं. तुम्ही बघू शकता हे सेलिंग झालं होतं. त्यानंतर इथपर्यंत तेजी झाली, इथपर्यंत खाली आलं आणि आता परत वर चाललंय. डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला बनलेला इथे व्यवस्थित दिसतोय. आता हा जो डब्ल्यू पॅटर्न बनलाय, तर जसं आपल्याला पाहिजे एक्झॅक्ट तसं बनला नाहीये. बरोबर? म्हणजे आपले जे काही नियम आहेत त्या नियमानुसार बनला नाहीये. पण इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि एक चांगली तेजी व्हायला सुरुवात झालेली आहे. 23,995 हे आज मी तुम्हाला आठवत असेल की ग्रुपवर सुद्धा पहिलं टार्गेट दिलेलं होतं. नंतर ते थोडंसं मॉडिफाय केलं. पण आत्ता इथे सांगताना मी तुम्हाला तेच टार्गेट देतोय. 24,035 सुद्धा टार्गेट दिलेलं होतं. 24,035 हे टार्गेट फार महत्वाचं आहे. कारण उद्या जर इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर 24,035 च्या वर जर टिकलं, तर मग आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि काय होईल, थोडी आणखीन तेजी होईल. त्यानंतर प्रॉफिट बुकिंग जरी आलं, तरी मग बाय ऑन डिप झालेलं असल्यामुळे त्यानंतर मग पुन्हा एकदा आपल्याला तेजी बघायला मिळेल. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. त्यामुळे 24,035 ही लेव्हल फार महत्त्वाची आहे. हा रेझिस्टन्स झोन आहे. म्हणजे आता आपण जो झोन मी तुम्हाला दाखवलेला आहे, हा रेझिस्टन्स झोन आहे. इथे 2 शक्यता आहेत. काय शक्यता आहे? पहिली शक्यता वर जाईल. ते काय होईल सांगितलं. दुसरी शक्यता काय आहे? इथेच कुठेतरी एम पॅटर्न बनवून पुन्हा किंमत खाली येईल. बरोबर? अशा 2 शक्यता आहेत. काय होतंय आपल्याला उद्या ते बघायचं आहे. 24,035 च्या वर टिकलं, तर मग आणखीन वर जाऊ शकतं. बाय ऑन डिप्स होऊ शकतं आणि मोठी एक मूव्हमेंट बघायला मिळू शकते. मात्र तसं झालं नाही. ह्या एरियामध्येच आपल्याला रेझिस्टन्स घेतला, तर मग पुन्हा एकदा खाली येताना सुद्धा किंमत बघायला मिळू शकते. तर माझ्या मते निफ्टी 50चं हे विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल. उद्या 23,995 आणि 24,035 हा झोन अतिशय महत्त्वाचा आहे. आपण पुढे जाऊया. बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये आपल्याला आठवत असेल, मी तुम्हाला इथे दाखवतो. की ही लेवल सांगितली होती महत्वाची लेवल 57,130. 57,130 ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली असती, तर मग आपल्याला काय झालं असतं, मग आणखीन थोडंसं खाली जाताना बँक निफ्टी बघायला मिळालं असतं. पण तुम्हाला इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आज ओपन झाल्यापासून एकदा सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी म्हणजे एकदा इथे जर बघितलं तर ह्या दोन कॅन्डलमध्ये थोडासा 27,130 ला
किंवा ही कॅन्डल सुद्धा एक थोडीशी क्लोज झाली, पण त्या लेवलच्या खाली गेल्यानंतर एक लगेचच आपल्याला काय होत होतं, तिथे बाईंग येत होतं. म्हणजे ह्याच्या खाली किंमत टिकत नव्हती, वर येत होतं लगेच. आणि मग आपल्याला हा बाउन्स बघायला मिळालेला आहे. तर त्यामुळे आताचं चित्र असं आहे की 27,130 ही लेवल काही तोडलेली नाहीये. जर काही कारणामुळे आता उद्या तेजी झाली आणि 57,365 ही लेवल आपल्याला आता मेक ऑर ब्रेक लेवल आहे. 57,305 हे पहिलं टार्गेट आज आलेलं आहे. आणि जर 57,365 च्या वर किंमत जायला लागली आणि टिकली, तर मग 57,420, 57,495 अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि ह्या एरियामध्ये कुठूनही जर आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग आलं, कारण हा एरिया वरचा जो आहे हा रेझिस्टन्स एरिया असणार आहे. या एरियामध्ये कुठनंही आपल्याला सेलिंग बघायला मिळालं, तर मग परत वर जाताना आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. मात्र जर इथे 57,365 चा रेझिस्टन्स घेतला आणि इथे आपल्याला जर सेलिंग आलं, तर एम पॅटर्न बनू शकतो आणि अशा वेळेला आपल्याला किंमत आणखीन खाली येताना बघायला मिळू शकते. तर इथे आपल्याला बँक निफ्टीच्या बाबतीत उद्या ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर गेलात आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारं जर जॉइन बटन क्लिक केलं, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तिथून तुम्ही मेंबरशिप घेऊ सुद्धा शकता. आता आपण 4 प्रकारच्या मेंबरशिप इथे उपलब्ध करून दिल्या आहेत. ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सध्या ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप ह्या अजून चालू केलेल्या नाही आहेत. सध्या गोल्ड मेंबरशिप चालू केलेली आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू केलेली आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. ह्या प्रत्येक मेंबरशिपमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत हे तुम्ही जेव्हा जॉइन बटनला क्लिक कराल, तिथे तुम्हाला वाचता येईल. सर्व चॅनल मेंबरशिपची माहिती तिथे तुम्हाला दिलेली आहे. आता पेड कोर्सचे जे सदस्य आहेत आणि प्रीमियम ग्रुपचे जे मेंबर आहेत, यांना मागचे 3 महिने आपण गोल्ड मेंबरशिपचे सर्व अपडेट्स फ्री ऑफ कॉस्ट देत होतो. आता थोडंसं अपडेट्समध्ये आपण कमी केलेलं आहे आणि पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या मेंबर्सना येत्या 8-10 दिवसानंतर आणखीन एक सर्व्हिस सुद्धा सुरू केली जाणार आहे. तर त्यामुळे सध्या आपल्याला पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या मेंबर्सना सुद्धा जर मेंबरशिप घ्यायची असेल, तर गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला जर या मेंबरशिप विषयी काही अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, मी इथे माझा WhatsAppचा नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. लक्षात ठेवा, ह्या नंबरवर कॉल करू नका, कारण साधा कॉल, WhatsApp कॉल, कुठलेही कॉल ह्या नंबरवरचे स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेजद्वारेच तुम्ही या नंबरवर संपर्क साधावा. तुमच्या सर्व प्रश्नांना तिथेच उत्तरं दिली जातील. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर सेन्सेक्समध्ये आपण इथे बघू शकता की सपोर्ट इथे दिलेला होता. फायनल टार्गेट्स ही दिलेली होती 3 आणि सांगितलं होतं की हे खाली आलंय, इथे आता डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला वर जाऊ शकतं. त्या पद्धतीनं आपल्याला चित्र दिसलं. गॅप अप ओपन झालं, वर गेलंय, खाली आलं परत आणि परत वर जातंय. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न व्यवस्थित तयार झालेला दिसतोय. अर्थात आपल्या सिस्टीम नुसार जसा पाहिजे तसा झाला नाहीये, पण एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय. तर त्यामुळे आता आपण काय करतोय, त्याच्या बेसिसवर आता हा परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न नाहीये, पण तरी सुद्धा 76,840 ची पहिली लेवल दिलेली आहे आणि 76,985 ची दुसरी लेवल दिली आहे. ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. सेम आहे निफ्टी प्रमाणेच आणि बँक निफ्टी प्रमाणेच विश्लेषण आहे. इथे जर सेलिंग आलं, एम पॅटर्न बनला, तर मग इथे काय होऊ शकतं, आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि मग किंमत आणखीन खाली जाऊ शकते. मात्र जर इथून वर किंमत टिकली, तर मग बाय ऑन डिप्स होईल. याचा अर्थ काय होईल, आणखीन वर जाईल, त्यानंतर खाली जरी आली तरी सुद्धा मग परत वर जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ह्या तिन्ही इंडेक्सच्या ज्या ज्या लेवल्स आहेत, ह्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून मागे घेऊन आपल्या चार्टवर काढून ठेवा आणि उद्या ह्या सर्व लेवल्स आहेत, ह्या रेझिस्टन्स झोन आहेत. तर हा रेझिस्टन्स झोन ब्रेक झाला
तर मग आणखीन तेजी होईल. नाही झाला तर मग सेलिंग कंटिन्यू होईल. तर अशा प्रकारे आपल्याला तीनही इंडेक्समध्ये उद्यासाठीचं केलेलं हे विश्लेषण आहे. आता आपण आजच्या या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.